शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग, मोतीबिंदू, डायलिसिस, जनरल सर्जरी अशा विविध प्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात। आनंद ऋषीजी हॉस्पिटलची एका छत्राखाली मिळणारी आरोग्य सेवा कल्पवृक्षाप्रमाणेच आहे, असे प्रतिपादन आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले माणकचंद कटारिया यांनी केले आहे। स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाने बालविवाह मुक्त समाजाच्या दिशेने एक पाऊल पुढे या संकल्पनेला मृत स्वरूप देत बालविवाह रोखणाऱ्या आणि समाज प्रबोधन करणाऱ्या साहसी बालवीरांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित केला। MIDC येथील स्नेहालय प्रकल्पात शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात 16 मुलींना सायकली आणि 60 मुलींना अन्नधान्य व किराणा वाटप करण्यात आला। महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आरोग्य केंद्रांनी त्यांच्या परिसरातील गरोदर मातांची माहिती घेऊन त्यांची संस्थेत नोंदणी करून घ्यावी, त्यांचे समुपदेशन करून सर्व तपासण्या वेळेत कराव्यात, माता मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी आरोग्य विभागाला दिल्या। दरम्यान सोमवारी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती व प्रबोधनासाठी महानगरपालिकाच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात येणार आहे। यात सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आदींनी सहभागी व्हावे, अशा सूचना आयुक्त यशवंत डांगे यांनी दिल्या। नगर ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या संरक्षण भिंतीच्या आडोशाला सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी मटक्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले। या प्रकरणी गोविंदा गणेश चिलवर यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। मुकुंदनगर येथील वाबळे कॉलनी परिसरातील घड्याळ, लॅपटॉप असा एकूण 1,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी घडली। या प्रकरणी ताहेर रफिक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।